दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखासारखा माणूस ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर करतात व डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं. मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहिती आहे काय खगे फेगेला सगळ्यांना काय ते. अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगत माणूस आहे हो, मी असा गांडू नाही आहे, घाबरणार नाही. मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला. ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघाओघामध्ये ती बोलून गेलो. मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाओघानं बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन. मी उद्धवजींनी सांगावं आमदारबाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्रीला अशी कापेल, हातगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढले आहेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले आहेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस